शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय प्रियो नाम शंभो हे शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा गुरुदेव जय महेश्वरा। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। महाशिवरात्री मित्रमैत्रिणींनो, माघ वद्य चतुर्दशी ही महाशिवरात्री असते। हे शिवव्रत आहे। एकादशी प्रमाणेच या दिवशी उपवास करायचा असतो। या दिवशी पवित्र नद्यांतून किंवा समुद्र सान्निध्य असल्यास समुद्र स्नान करणे विशेष महत्त्वाचे असते, जे पुण्यप्रद आहे। प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी केलेली पूजा अधिक फलदायक असते। शिवपूजेत अभिषेकाच्या वेळी श्री रुद्राध्याय किंवा श्री शिव महिम स्तोत्र म्हणावयाचे असते। श्री रुद्रावृत्तीचे अनेक प्रकार आहेत। सकृदावर्तन किंवा एकावर्तन म्हणजे सगळे रुद्र सूक्त एकदाच म्हणणे। एकादशीनी म्हणजे या सूक्तातील नमकाचे 11 अनुवाक 11 वेळा आणि त्यातील प्रत्येक नमकावृत्तीनंतर चमकाच्या 11 अनुवाकांपैकी प्रत्येक वेळी क्रमाने एक एक याप्रमाणे म्हणणे। लघुरुद्र म्हणजे 11 एकादशीन्या आणि महारुद्र म्हणजे 11 लघुरुद्र असे हे सामान्य प्रकार आहेत। अतिरुद्र म्हणजे 11 महारुद्र हे फार मोठे अनुष्ठान आहे। यापैकी ज्याला जे शक्य असेल तो प्रकार त्याने करावा। सकृदावर्तन हे सहज साध्य आहे, त्याला फार वेळ लागत नाही। बेल हे या देवतेचे आवडते पत्र आहे। हे बेलाचे त्रिदल स्वच्छ असावे, किडके नसावे आणि ते वाहण्याचा मंत्रही आहे। त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रय आयुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम। मित्रमैत्रिणींनो, हा मंत्र बेल वाहताना म्हणायचा आहे। आपण श्रद्धेने शिवपिंडीवर बिल्वपत्र अर्पण करावे। ही बिल्वदले सहस्त्र अष्टोत्तर शत यातून शक्य असतील तितकी व्हावीत। त्या संबंधच्या शिवनामावल्या आहेत त्यांचा उपयोग करावा। निदान एक बिल्वदल तरी या पूजेत व्हावे असे सांगितले आहे। बेलाचे पान न मिळेल तर त्याऐवजी निरगुडी अर्थात निगडी, जंबीर अथवा जांभूळ किंवा आमलक अथवा आवळी यांच्या पानांचाही उपयोग करतात। करचरण कृतम वाक्कायजम कर्मजम वा श्रवणनयजम वा मानसम अपराधम विहितम वा सर्वमेत क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। हा या देवतेचा विशेष प्रार्थना मंत्र आहे आणि श्री शिव शंभो पार्वतीपते हर हर महादेव ही विशेष घोषणा आहे। महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर मात्र खाऊ नये असे शास्त्र आहे। मित्रमैत्रिणींनो, शिवभक्तांनी नक्की याप्रमाणेच महाशिवरात्री व्रत करावे। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शिवभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल आणि शुभफलिते प्राप्त होतील। आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। धन्यवाद। सृष्टि के क्रम से भी पहले तेरा वास था। ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता। सीपियों की ओट में
दिया हो जिस तरह